सोनू नावाची एक मुलगी होती. आई-बाबांसोबत गरीब घरात राहत होती. घर कचऱ्याने भरलेलं, पण तरीही आई-बाबा सोनूवर खूप प्रेम करायचे. पण सोनूचा एक मोठा प्रॉब्लेम होता, ती खूप आळशी होती. एका दिवशी आई कामात थकलेली होती. तिने सोनूला म्हणाली, "बेटा, आज घरचं जेवण तू कर." सोनूचा चेहरा पडला. ती म्हणाली, "मी ना करणार, मी फक्त मॅगी करते." त्या दिवशी सगळ्यांना पुन्हा मॅगी खावी लागली. बाबा नाराज झाले. "असं चालणार नाही सोनू, का आयुष्यभर मॅगी चालते का?" रात्री सोनू झोपली. 12 वाजता घरातल्या कचड्यातून एक प्रकाश उठला आणि तिथून बाहेर आला जादूचा कचरा देव. तो सोनूसमोर उभा राहिला आणि म्हणाला, "जिथं आळस असतो तिथं मी येतो. आजपासून जे काम तू करणार नाहीस ते काम तुझ्यालाच चिकटेल." तो चुपकी वाजवतो आणि सोनूला काहीच कळत नाही. सकाळी सोनू उठते आणि धक्का बसतो. कारची भांडी, घाण कपडे, मॅगीचे पॅकेट्स सगळं तिच्या हातांना कपड्यांना चिकटलं होतं. सोनू ओरडते, "अय्यय्यो, हे काय झाला?" कचरा देव दिसतो आणि म्हणतो, "काम टाळशील तर कचरा साथ सोडणार नाही." घाबरलेली सोनू रडते, भांडी धुते, स्वयंपाक करते आणि हळूहळू सगळा कचरा तिच्यावरून गायब होतो. तो देव पुन्हा दिसतो आणि म्हणतो, "शाब्बास सोनू, ही शिक्षा नव्हती." आई-बाबा घर पाहतात आणि आश्चर्यचकित. सोनू हसून म्हणते, "आता मी आळशी राहणार नाही."